आज जो निकाल लागलेला आहे राजश्री शाहू विकास आघाडीच्या पॅनलमधून आपण उभे होता आणि एक पाहायला गेलं तर आपण एक दिग्गज नेत्यामध्ये किंवा एक अनुभवी नेते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, एक नगरसेवक म्हणून तुम्ही त्याचे सचिव आहात. तुमच्यासोबत नवीन पिढी या ठिकाणी आली आहेत. नांदेकरांच्या घरातून एक नवीन दुसरं जनरेशन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. काय सांगू इच्छिता आजच्या धक्कादायक निकालाबाबत विरोधकांना तुम्ही काय मेसेज देणार आहात? निश्चितपणे 2001 पासून मी जयसिंगपूर नगरीच्या नगरसेवक म्हणून, एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून शाहूनगरच्या लक्ष्मी देवळ परिसरातून मला त्या नागरिकांनी मला प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं. आरक्षण वेगळं पडलं, म्हणजे महिला आरक्षण झाल्यामुळं मला संधी नव्हती. अशा अवस्थेमध्ये एकंदर माझ्या पूर्ण टर्ममध्ये जे काही काम केलेलं आहे त्याच्या बळावरती माझी पत्नी सौभाग्यवती तबस्सुम असलम फराज आणि माझे सहकारी अशोक मळगे यांच्यासाठी, अधिक माझे सभागृहाचे नेते संजय पाटील यड्रावकरांच्यासाठी लीड देणं हे महत्त्वाचं काम माझ्याकडं होतं. आणि सांगायला आनंद वाटतो की राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं यश, 100% यश प्रभाग क्रमांक 9 दिलेलं आहे, याचा मला अभिमान वाटतो. राहिली गोष्ट नवीन पिढी, निश्चितपणे तुमचं मत बरोबर आहे. त्यावेळची जी पिढी होती ती पिढी आता नवीन पिढी आलेली आहे आणि जेव्हा नवीन पिढी येते त्यावेळी प्रोत्साहन देण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना करणं हे आवश्यक होतं. प्रोत्साहन निश्चितपणे दिलं आणि यश पण 100% मिळालं. विरोधकांनी विविध मुद्द्याच्या आधारे यड्रावकरांना पाडण्याचं षडयंत्र रचलं होतं किंवा एक चक्रव्यूह केलं होतं. त्या चक्रव्यूहात यड्रावकरांनी मोठ्या मताधिकांनी नगराध्यक्षपद भूषवलं आहे पुन्हा एकदा. त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? विरोधकांना दुसरा कोणताही पर्याय नव्हता. कामं झाली काय झाली, निधी आला काय आला आहे, पण निष्कारण कुठल्या गोष्टीवरती मुद्दे रेस करायचे आणि टार्गेट करण्याचं काम विरोधकांनी केलं. माझी काही हरकत नाही, लक्षात घ्या. त्यांनी जरी मुद्दे उपस्थित केले तर जयसिंगपूरची जनता सुज्ञ आहे आणि जनतेनं चांगला कौल दिलेला आहे.